कराडमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार पाहायला मिळतो। धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। गहू आणि तांदळाचे 200हून अधिक पोती जप्त करण्यात आली। कराड शहरात रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। कारवाईत गहू आणि तांदळाचे 200हून अधिक पोती पुरवठा विभागाने ताब्यात घेतलेत। साधारण हे 9 ते 10 टन धान्य असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। अधिक तपास पुरवठा विभाग करत असून यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा सुद्धा शोध पुरवठा विभागाकडून सुरू आहे। मी व माझ्या पथकाने सदर ठिकाणी तपासणी केली असता एक बंद शेड होतं। त्यामध्ये प्लास्टिकच्या गोण्यांच्या मध्ये धान्य साठा असल्याचे निदर्शनास आले। त्यानुसार संबंधित व्यक्ती ज्याला ते शेड भाड्याने दिलेलं होतं त्या व्यक्तीला तिथे बोलवून घेण्यात आलं व सदर शेडचे कुलूप उघडून त्या ठिकाणी गहू व तांदळाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार सदरचा साठा आम्ही जप्त केलेला आहे व पुढील कारवाई शासनाकडून चालू आहे। एका 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली। अमरावतीतील भानखेडा गावाजवळील जंगलातील ही घटना आहे। अत्याचारानंतर पीडितेची प्रकृती खालावली आहे। 5 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। पीडितेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70 1 77 127 2 310 2 351 3 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।